नमस्कार. मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025. बऱ्याचशा म्हणजे 19 उमेदवार हे बिनविरोध झाले होते आणि त्यामध्ये 9 जागावर निवडणूक लागलेली होती. त्यामध्येही काही जागा बिनविरोध करण्यात आल्या आणि ज्या निवडणुका लागलेले जे प्रभाग होते यामध्ये प्रभाग क्रमांक 10B यामध्ये संगीता सतीश खळदे आणि सपनाताई गिरीश करंडे यांची ही जी निवडणूक ही चुरशीची ठरलेली आहे. एकूण यामध्ये या प्रभागामध्ये 3528 मतदान होतं. त्यापैकी प्रत्यक्षात मतदान झालं 2334. यामध्ये संगीता सतीश खळदे यांना 1279 मतं भेटली, तर सपनाताई गिरीश करंडे यांना 1013 मतं भेटलेली आहे. यामध्ये 266 मतांनी विजयी झालेले आहेत. पण ही निवडणूक प्रत्येक म्हणजे तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये एक चुरशीची ठरली होती, तर प्रत्यक्षात या ठिकाणी सपनाताई गिरीश करंडे हे अपक्ष उमेदवार होते. यांचे पती या ठिकाणी आहेत. गिरीश करंडे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. भाऊ, काय सांगाल? ही निवडणूक ही चुरशीची ठरली होती. सगळ्या प्रभागाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं. इतर ठिकाणी वन साइड निवडणुका झालेल्या आहेत. काही प्रभागामध्ये डिपॉझिट जप्त झालेले आहेत. पण ही निवडणूक जी आहे ही तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये चुरशीची ठरल्याचं प्रत्येकाकडनं बोललं जातं. काय सांगाल आणि मतदारांचे आभार मानाल? नमस्कार, मी गिरीश करंडे. सार्वत्रिक निवडणूक तळेगाव दाभाडे 2025. सर्वप्रथम तर आम्ही निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 10 मधनं सपना करंडे खुल्या महिला वर्गातनं आम्ही उमेदवारी ठेवण्याचा प्रस्ताव आम्हाला भारतीय जनता पार्टीने दिला. आणि हे सगळं घडत असताना आम्ही लोकांना सामोरे गेलो. ठराविक मंडळींना आम्ही बरोबर घेतलं. पक्षाला विचारात घेऊन आम्ही ही सगळी तयारी करत असताना अचानकपणे तुमची भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि जे काय असेल अजून 2-4 पक्ष हे यांची युती पुढे आली. आणि युती पुढे येत असताना आम्हाला असं सांगण्यात आलं की हा प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्ट्यात देण्यात आलेला आहे. पण आम्ही तोपर्यंत भरपूर पुढे गेलो होतो, लोकांच्या पुढे गेलो होतो, लोकांचे विचार घेतले होते, लोकांपुढे विचार ठेवले होते. आणि अचानकपणे सांगण्यात आल्यामुळे आम्ही काही थांबू शकत नव्हतो. पण नंतर माझ्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या घरच्यांना, सर्वांना आम्ही विचारात घेऊन आम्ही विचार केला की बाबा आता काय करायचं, आपल्याला थांबायचंय का निवडणुकीला सामोरं जायचंय. हा विचार करत असताना सगळ्यांचा एक विचार झाला की आपण निवडणुकीला सामोरे जायचे आणि लोकांपर्यंत जायचे. त्याचं कारण की आपल्याला सिलेक्शन नको होतं, इलेक्शन पाहिजे नव्हतं. आज आपण इलेक्शनच्या माध्यमातून लोकांचा अधिकार मिळवून दिला आणि ते देणारच होतो. आणि ह्या इलेक्शनला आपण सामोरे जात असताना सर्वप्रथम तर एक विषय असा झाला की समोर 2 पक्ष होते, त्यांच्याकडे चिन्ह होतं. आज त्यांच्याकडं बलाढ्य ताकद होती विद्यमान आमदारांची. आज आमदारांना प्रभागामध्ये 4 वेळा येणं भाग पडलं. आज आम्ही प्रभागात फिरत असताना आम्हाला असं जाणवलं की आम्ही सर्वसामान्य सहकाऱ्यांच्या माध्यमातून, आमच्या घरच्या मंडळींच्या माध्यमातून इलेक्शनचे प्रचार असेल किंवा इलेक्शनचं काम असेल, सर्व इतरत्र हे सगळं करत असताना आज समोरून आजी माजी त्यांच्या असतील, त्यांच्याकडे पक्षाचं चिन्ह होतं, विद्यमान आमदारांची ताकद होती, बलाढ्य ताकद होती. पण आज मला खरंच अभिमान वाटतो की माझ्या सामान्य घरातनं आज माझ्याबरोबर जे सहकारी होते, जे माझे मित्रमंडळी होते, जे माझ्या घरातले होते, मी स्वतः देखील एक शेतकरी कुटुंबातून आणि सामान्य कुटुंबातून पुढे आलेलो माणूस आहे. पण आज हे सगळं करत असताना आज जे मतदारांनी माझ्या मिसेसच्या माध्यमातून, माझ्या बायकोच्या माध्यमातून, सपना करंडे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 10 मध्ये जे भरभरून मतदान केलं, ठीक आहे, झाला त्यांचा विजय. आम्हाला विजयाचा आकडा गाठता नाही आला, पण अभिमान आहे, आम्हाला आनंद आहे, फार आनंद आहे. कारण ही निवडणूक चुरशीची झाली हे आता तुम्हीच सांगितलं आणि सर्वत्र चर्चा आहे. आम्ही लोकांचे आभार मानतो, मतदारांचे आभार मानतो. आम्ही असेच लोकांमध्ये राहू. माझ्या सहकाऱ्यांचे मी आभार मानतो.
आणि माझे घरचे तर माझ्याबरोबर कायम राहिलेत. आज हे माझे सहकारी मित्रमंडळी जे आज सामान्य कुटुंबातून आली होती, त्यांना थोडाफार त्रास झाला असेल सगळ्या गोष्टीचा, पण आज मला पण त्यांचा अभिमान आहे. आणि पुनश्च एकदा मी आभार मानतो आणि थांबतो. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.